पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। आषाढ महिना सुरू झाला ना की आतुरता आणि उत्सुकता असते, ती म्हणजे विठू माऊलीच्या दर्शनाची, वारीची। आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ, तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात। आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। एकदम मौसूद पण साबुदाण्याचा प्रत्येक दाणा असा मोत्यासारखा फुलला पाहिजे अशी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठीच्या 5 टिप्स किंवा मिस्टेक्स काय होतात ते बघूयात। तर सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे साबुदाणा भिजत घालायला विसरतात। इन केस साबुदाणा भिजवायचं विसरलंच आणि तो तुम्हाला झटपट भिजवायचा असेल तर साबुदाणा घ्यायचा, तव्यामध्ये भाजून घ्यायचा, हलकासा भाजायचा। भाजल्यामुळे तो हलका होतो आणि हलका थंड झाला की त्यात पाणी घालून 1 तासभर भिजत घालायचा। तरी 1 तास लागतो म्हणजे तो छान भिजतो आणि फुलतो। आता पुढची स्टेप म्हणजे साबुदाणा आपण भिजवतो कसा। तर इथे मी बाउलमध्ये घेते 1 कप साबुदाणा आणि हा साबुदाणा कमीत कमी 3 ते 4 वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ असा करून घ्यायचा। कारण काय आहे ना, साबुदाण्यामध्ये भरपूर स्टार्च असतं। तुम्ही बघू शकाल इथे पांढरं पाणी वर तरंगतंय। हा स्टार्च जितका शक्य असेल तितका काढायचा, कारण जेव्हा आपण खिचडी बनवतो ना तेव्हा हाच स्टार्च चिकटतो आणि खिचडी मोकळी होण्याऐवजी चिकट होतं। त्यामुळे 3 ते 4 वेळा अशी बाउलमध्येच पाणी टाकून हाताने छान चोळून हा साबुदाणा धुवून यातलं पाणी काढायचं आणि पुन्हा ही स्टेप रिपीट करायची। साबुदाणा छानपैकी धुवून झाला की आता इथे 1 कप साबुदाणा होता तर 1 कपला थोडं कमी पाण्याचं प्रमाण घ्यायचं आणि हे पाणी यामध्ये घालायचं। जर कपामध्ये तुम्हाला लक्षात नसेल येत तर साबुदाणा भिजेल इतपतच पाणी किंवा त्याच्यावर अगदी अर्धा बोट पाणी बुडेल किंवा साबुदाणा सोक इतकंच पाणी घालायचं। हे अगदी अचूक प्रमाण आहे। हा साबुदाणा 4 ते 5 तास किंवा रात्रभर छान भिजत ठेवा। साबुदाणा रात्रभर भिजत घातला की तुम्ही बघू शकाल छान असा टपोरा फुललेला आहे। जितका होता त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट होतो। छान भिजवूनही असं वाटलं की नाही थोडा नाही भिजलेला, कडक आहे, तर त्यावर आहे ना थोडंसं 1 पाण्याचा अंश शिंपडा किंवा अगदी चमचाभर पाणी शिंपडा, ते छान कालवून घ्या आणि मिक्स करून मग एक साधारण 10 मिनिटं झाकण ठेवून परत ठेवून घ्या। पण माझ्यासाठी हा परफेक्ट झालेला आहे। आता तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे शेंगदाण्याचा कूट। बरेच जण काय करतात ना, अख्खे शेंगदाणे टाकतात किंवा हवा तसं शेंगदाण्याचा कूट करत नाही किंवा कूट करताना शेंगदाणे खमंग भाजत नाहीत। तर शेंगदाणे ना कायम असे खमंग खरपूस भाजले पाहिजे, म्हणजे खिचडीला रंग पण छान येतो आणि खमंग भाजलेल्या शेंगदाण्याची चव खिचडीमध्ये खूप छान उतरते। आता शेंगदाणे भाजत असताना पण एक टीप आहे। एकतर सगळ्यात आधी शेंगदाणे निवडून घ्यायचे। शेंगदाणे भाजत असताना आत्ता मी जसं तुम्हाला दाखवलं 1 चमचाभर पाणी फक्त घालायचं। यामुळे काय होतं ना, पाणी टरफलाला लागलं की एकतर पाक कला आहे आणि शास्त्र देखील आहे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते। तर टरफलाला पाणी आणि पाण्याचा अंश लागला की आपण एकतर शेंगदाणे भाजलं की त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, कारण शेंगदाण्यामध्ये पण थोडंसं पाण्याचा मॉइश्चर असतं किंवा अंश असतं। तेल तर असतं पण थोडं पाणी पण असतं आणि हे वर्ण जे आपण पाणी टाकतो त्याचंही बाष्पीभवन होतं आणि मग ते आता एकदा वाफ तयार झाली की ती रिलीज कशी होणार, मग ती बाहेर पडते त्या टरफलाच्या मार्फत आणि त्यामुळे मग ही टरफल आहेत ना शेंगदाण्याची फटाफट निघून तयार होतात। त्यामुळे हलकासा 1 चमचाभर फक्त पाण्याचा वापर करायचा आणि आता मध्यम आचेवर खमंग खरपूस हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकाल शेंगदाणे आहेत ना ऑलरेडी असे ओपन अप झालेले आहेत। छान त्याची टरफलं लूज व्हायला, रिलीज व्हायला सुरुवात तर झालेली आहे आणि छान खरपूस असं भाजले पण गेलेले आहेत। आता गॅस करते बंद आणि हे हलकेसे थंड करू।
आता हे शेंगदाणे बघा ऑलरेडी टरफले याची लूज व्हायला सुरुवात झालेली आहे. जस्ट हातात जरी घेतलं आणि 1-2दा असं रब केलं तरी पटकन ते रिलीज होतात. आता याची सगळ्यात छान स्टेप आहे ना, तुम्ही पिशवीत घाला आणि पिशवीमध्ये घालून चोळून घ्या. पटकन टरफलं बाजूला होतात. आता हा भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता चौथी आणखी एक गोष्ट, शक्यतो कूट करताना खूप पावडर नाही करायची आणि खूप जाडसर पण नाही, भरड काढायची. नुसतं असं पल्स करायचं, थोडे हलकेसे अख्खे शेंगदाणे ठेवून, दॅट्स इट. तुम्हाला थोडे अख्खे शेंगदाणे पण दिसतील आणि त्याचबरोबर कूटही दिसेल. आता पुढची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो ना साबुदाणा खिचडी तुपातली बनवायची, साजूक तुपातली, त्याची चव खूप छान लागते. पण ऑफकोर्स तुम्ही पथ्य वगैरे पाळत असाल तर तेलातली केली तरी काही हरकत नाही. तूप गरम झालं की यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. आता तुमच्याकडे जर उपवासाला जिरं नसेल चालत, नसाल खात, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता यामध्ये घालायची हिरवी मिरची. आता ही एक आणखी महत्त्वाची टीप आहे. हिरवी मिरची घातली ना की ती थोडी तळून घ्यायची. त्या तळलेल्या मिरचीचा स्वाद इतका सुंदर उतरतो आणि नंतर खिचडी खाताना जरी ती मिरची खाल्ली ना तरी ती अशी फारशी बाधतही नाही आणि तिखटही फारशी लागत नाही. आता मिरचीचा तुम्ही बघू शकाल हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये घालूयात उकडलेला बटाटा. कच्चा बटाटा घालणार असाल तर तो पातळ काप करून यामध्ये घालू शकता. बटाटाही तुपात छान असा घोळवून घ्यायचा. आणि आता पुढची स्टेप म्हणजे यामध्ये घालायचं साबुदाणा. आता आणखी एक मिस्टेक आपण करतो की साबुदाणा घातला की लगेचच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो, पण तसं नाही करायचं. साबुदाणा घ्यायचा, तुपावर साबुदाणा आहे ना छान आधी असा खमंग परतून घ्यायचा. त्या फोडणीचा स्वाद साबुदाण्याला आला पाहिजे आणि छान असा एक 2 ते 3 मिनिट किंवा 4 मिनिटं परतून घ्यायचा. म्हणजे तो साबुदाणा नंतर चिकट नाही होत, छान फुलतो देखील. सो साबुदाणा असा हलकासा परतून झाला की यावर ठेवायचं झाकण आणि झाकण ठेवून 2-2 मिनिटं हे वाफवून घ्यायचं किंवा साबुदाणा छानपैकी शिजवून घ्यायचा. म्हणजे तो छान फुलतो, छान त्याचा स्वादही उतरतो फोडणीचा आणि नंतर तो अजिबात स्टिकी होत नाही किंवा चिकटत नाही. आता हा साबुदाणा व्यवस्थित वाफवून झाला की झाकण काढायचं. वा, तुम्ही बघू शकाल ऑलरेडी तो साबुदाणा मस्त असा ट्रान्सल्युसंट व्हायला सुरुवात झालेली आहे. सफेद रंग पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि आता पुन्हा झाकण ठेवून आणखी 1-2 मिनिटं वाफवून घ्यायचं. झाकण काढूयात. हा आता या स्टेजला यामध्ये हा घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. सगळा कूट घालायची गरज नाही आहे. तुम्हाला जर पथ्य असतील आणि एवढा कूट नसेल चालत तर थोडा कूट तुम्ही ठेवू शकता. चवीपुरतं मीठ आणि साखर घालणं ऑप्शनल आहे. कुटामध्ये हा साबुदाणा छान घोळवून घ्यायचा. झाकण न ठेवता ही खिचडी अशीच परतून घ्यायची. साबुदाणा जितका आपण परततो ना तितका तो मोकळा होत जातो, छान आतपर्यंत शिजतो आणि अजिबात चिकट किंवा गोळे त्याचे होत नाही. आता यावर ठेवायचं झाकण. खूप वेळ नाही, अगदी मिनिटभर फक्त झाकण ठेवून एक वाफ काढून घे. खूप वेळ अजिबात गरज नाही आहे झाकण ठेवून शिजवायची. वाह, मस्त अशी एक दणकून वाफ काढली की तुम्ही बघू शकाल साबुदाणा खिचडी आपली आहे बनवून तयार. प्रत्येक दाना टपोरा झालेला आहे, मोकळा झाला आहे, अजिबात गोळे झालेले नाहीत, कुठे चिकट नाही आहे. किती वेळा आपण झाकण ठेवलं तरीही अशीच राहणार. आणि किती वेळ ठेवा अजिबात वातूड नाही होत, अशीच मौसूत ही खिचडी राहते. आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, पाणी, 2 मोठे चमचे साजूक तूप, उकडून सोलून चिरलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, साखर. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आणि भाजून घेत शेंगदाण्याचा कूट करायचा. आता तुपाची फोडणी करून त्यात जिरं आणि हिरवी मिरची तळायची. आता यात बटाटा आणि साबुदाणा घालून हे मिश्रण एकत्र परतायचं आणि याला एक वाफ काढायची. आता शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे साखर घालून हे मिश्रण एकत्र करायचं आणि याला वाफ काढायची. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा खिचडी तयार.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.